सांगलीमधील मिरजजवळील निलजी बाबनी रोडवरील पुलाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे। 500 रुपयाच्या बनावट नोटा बाजारात खपवण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले। याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। सुप्रीत कडप्पा देसाई वय वर्ष 22 राहणार इदरगुच्ची तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। बुधवार दुपारी 2 वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली आहे। संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपवण्याच्या तयारीत असल्यानं समोर आलं। या प्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र हार्गे यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। या दरम्यान 42,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर ही पहिलीच कारवाई आहे। झेरॉक्स मशीन, बनावट नोटा मोजण्याचं मशीन, स्कॅनर आणि प्रिंटर जप्त करण्यात आलाय। आरोपीकडून 500 आणि 200 रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। तसेच पोलीस निरीक्षक संदीप घुगे प्रसार माध्यमांशी बोलत होते। अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर, अनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यावेळी उपस्थित होते।